8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा मोरया. पाचवाडी संघाकडनं गोलंदाजी करण्यासाठी सागर संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय. कोणी या सन्मान चिन्ह आहे, जरा प्लीज रिस्पेक्ट ठेवा. पहिला चेंडू बॅकफुटला गेले आणि पॉइंटच्या डोक्यावर डेरेकडे फटका मारलेला बघा. चौकाच्या धावा. काय फटका मारलाय बघा. मार्क्सन लेदर क्रिकेट टेक्निकली खेळणारा खेळाडू आपण पाहतोय. बरेचसाठी जोरदार टाळ्या होत्या. पुढचा चेंडू सागरचा आणि आता मात्र या ठिकाणी एक जागा आहे ती म्हणजेच तटम्याच्या दिशेने एका धावेसाठी धावसंख्या पुढे सरकते. बोल्ड तू खूप छान गोलंदाजी केलीस. अतिशय मोठा फटका होऊ शकला असता. मात्र पंचाकडे दाद मागितले. बाद बोल्ड विकेट मिळते पाचवाडी संघाला. क्लीन बोल्ड केलं होतं. एज लागली होती आणि प्ले डाऊन झाले होते. धावसंख्या आपण पाहतोय एका धावेने पुढे सरकते. अक्षयच्या बॅट मधून निघालेला फटका. धावसंख्या 6. राईट राऊंड विकेट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. शरीरावरती आक्रमण आहे. बघूया मिस फिल्डिंग होते. एकदा पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या होते साई स्पोर्ट्स क्लब संघाची 8. माहिती तुझे फॅन फॉलोअर्स खूप आहेत, मात्र इथे पण गरज आहे. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा ओंकार थोडासा चकतोय. बॅट्समनला चकून होतोय. पंचांचा इशारा कल्पेचा येतोय. बाय. देख जरा मॅक्स दिवाना बना दे. चेतन पहिला चेंडू मागसाठी. अतिशय चांगला चेंडू. ओमकार अपील करतोय. एक बंधू गोलंदाजी करतात, एक बंधू विकेट किपिंग करताय. मागचा राईट मोर द विकेट. चेतनचा पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू. अनदर ब्युटी डिलिव्हरी. व्हॉट अ डिलिव्हरी दिस हॅज बीन बोल्ड बाय चेतन. समाजसेवक म्हणजे भाऊ. त्यांचं नाव गणेश भाऊ. जिथे कुठे असतील पॅव्हलिन बॉक्स मध्ये. दोन धावा मिळाल्या आतापर्यंत या षटकामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा पॉवरफुल करतोय. डीप लॉंग लेगला एक धावसंख्या पुढे सरकते. 11-11. स्ट्राईकला मार्क्सन डेप्थ ऑफ द क्रीजचा वापर करतोय. बघूया थोडासा क्रीजच्या मागे गेला होता. पॉपिंग क्रीजच्या थोडासा स्टंपच्या जवळ जाऊन थोडी स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. डोक्यावरची कॅप निश्चितपणे आता कोणाच्या डोक्यावर येणारे मात्र पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू. एक चांगला फटका या ठिकाणी वरती चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, मात्र एकदा पूर्ण केले. कॉल करतायत. 2 धावांसाठी मार्क्सन येते. 2 धावा पूर्ण. साई स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर. पाचवाडी विरुद्ध साई स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये सुरू असलेली तुरंत द्वंद्व युद्ध लढाईपणे. टॉस बघूया कोण जिंकलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रमोद त्या ठिकाणी जातोय. पुन्हा एकदा मिस फील्ड होते. एक धाव पूर्ण होते आणि पुन्हा एकदा 2 धावा. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विशाल बोलायचं नाही. चांगला वर चेंडू चांगला कनेक्ट करतोय. चेंडू ते ओमकारकडे. एक धाव. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. बघा मगाशी 2 वेळा एक धावा एक्स्ट्रा गेल्या, ज्या गचा क्षेत्ररक्षणाचा परिणाम पाहायला मिळाला मॅच नंतर. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलेचा चेंडू होता. पूल गेला तर चेंडू होते डॉप. शॉट मिड विकेटला एक धाव. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 1 to go. 3रं षटक सुरू आहे. वरिष्ठ मंडळी नवानगरची यांना विनंती करतोय. सर्व वरिष्ठ मंडळींना नवानगर आपण व्यासपीठावर या. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रमोद येतोय. खेळाडू बाद गोल. सागरला यश मिळतंय. अक्षय बाद. चांगली जुगलबंदी. एका बाजूला एक जबरदस्त बॅट्समन प्रमोद गोलंदाज आहे. राहुल समोर. डाव्या यष्टी बाहेर. पहिला चेंडू. पंचांचा इशारा येतोय. वाईड फाइल में गेंदबाजी के लिए तैयार. लेफ्ट ऑन राउंड विकेट. हैट्रिक करने वाले पहले खिलाड़ी प्रमोद. अंपायर का इशारा है. ये भी है. वाह. त्याचं नाव आहे प्रमोद, जो गोलंदाजी करतोय पाचवाडी या संघाकडून. लेफ्ट ऑन राउंड विकेट. स्ट्राईकला राहुल. डाव्या यष्टी बाहेर. तिन्ही आणि बघा वाईटची पण हॅट्रिक. आणि जर मार्गशी असेल तर तुम्ही निश्चितपणे. आणि हो काय स्वागत केलंय बघा. बघूया बॅकवर्ड आहे की स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव. जोर का झटका धीरे से लगेले आहे. एकूण धाव संख्या आपण पाहतोय
23-23. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार्क्सनसाठी. फुलटा चेंडू डेप्थ ऑफ द एक चांगली गोष्ट मार्क्सनची ही पाहायला मिळाली की थोडा मागे जाते पॉपिंग किचच्या तिथून स्ट्रोक खेळ. मार्क्सनचं जे फुटवर्क आहे. पुढचा चेंडू लेफ्ट फ्रॉम राऊंड द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑन फूट बॅकवर्ड खेळलेला. एक धाव संख्या पुढे सरकते एका धावेने. 25-25 टॉस जिंकलाय. पहिली बॅटिंग करणार आहेत ते. स्लोवर वन याला म्हणतात गती परिवर्तन. ये इनकी विशेषता आहे. नेहमी आपल्या स्ट्रेंथ वर आपल्याला जोर देणं गरजेचं आहे. गोलंदाजी केली अजित आगरकरने. स्लोवर वन लेग स्टंपच्या बाहेर. आता मात्र दिशा आणि हा बघा येस तो शाहरुख खान स्टाईल में गोलंदाजी करताना प्रमोद. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा ही गोलंदाजी आवश्यक. तुमच्याकडे व्हेरिएशन किती चांगलं आहे बघा. आणि आता मात्र या ठिकाणी परततोय. क्लीन बोल्ड. दरवाजा खुला था. तिजोरी से चोरी हो गई. मिस आय डेफिनेटली हिट गॉन. बघा आपण विशांतला पाहतोय. लेफ्ट ऑन राऊंड द विकेट. ओ यॉट टाकण्याचा प्रयत्न होता. फुल लेन पायावरती. एक धाव निशांत आहे त्या ठिकाणी. आमच्या समोरून गोल्डनचे विशांत गेले आणि तिकडे निशांत आले. धाव संख्या आपण पाहतोय. एकूण धाव संख्या 27-27. 4 ओव्हर नंतर आणि गडी बाद झालेले आहेत. विकेट किती गेले? 3 की 4? 3. चेतन एक वेगळ्या प्रकारचा गोलंदाज. पाचवाडी संघाचा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. धाव संख्या 27. 5व्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईक लाईक कर्णधार सिद्धांत. नॉन स्ट्राईकला राहुल. पहिला चेंडू या ठिकाणी पूल करायचा होता. मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. जोपर्यंत शॉट मिड विकेटला खेळाडू फील्ड करतोय. एक संघांमध्ये सुरू असलेली चुरस. पुढचा चेंडू लवकर बोल ऑफ कटर. Captain of this team, Sai Sports, Siddharth. Shot of good lane delivery, pull it hard, and there is a chance. Someone is already gone. Back-to-back wicket has been taken. Come on. एक अष्टपैलू खेळाडू, चांगला गोलंदाज देखील आहे राजेश. चेतन हॅट्रिक. ओहो, कॉट बिहाइंड होता. बल्ले का किनारा था. विकेट कीपर भाई है. भाई भाई गाना तो बजेगा भाई भाई, लेकिन भाई ने क्या छोड़ा है. वरना पातवाड़ी के लिए और एक हैट्रिक हो सकता था कप्तान के द्वारा. पहले प्रमोद ने किया था करिश्मा. अब ये कारनामा करने वाले खुद कप्तान थे स्वयं, जिनका नाम है चेतन. बघा बायसेप्सचं बघा व्यायाम किती चाललाय. अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा ओंकारला मला वाटतं डोक्याला लागतोय चेंडू. एवढा जलद टाकतोय. किती जलद गतीने. षटक संपलंय. नाही अजून या षटकात 2 एक बॉल बाकी दिलेला आहे. तो चेंडू राईट ऑफ द विकेट. स्ट्राईकला सिद्धांत. पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी चेंडू सीमा पार. शॉट ऑफ गुल्लेचा चेंडूला भिरकावून देतोय. 6 धावा. षटकार. लवकर रुपेश राईट ऑफ द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समन साठी पहिला चेंडू रुपेशचा. अकुट टप्प्याचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. स्ट्राईक चेंज होणार आहे. स्ट्राईक लाईनर सिद्धांत. धाव संख्या 36. सिंग धोनी एक वेगळा क्रिकेटर ठरला. आता मात्र पुन्हा एकदा सोपा झेल होते का बघूया. नाही गॉन. झेलावा. कॅच. मायकल. थँक्यू. मायकल. मला असं वाटतं जर प्रेक्षकांसाठी जर काय कॅच जर असतं तर नक्कीच कधी कधी शाहरुख खान. पुढचा चेंडू. हो आता मात्र हा देखील होऊ शकला असता मोठा फटका. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावासाठी स्ट्राईक एंडला जातोय. हो 2 धावा पूर्ण. तिसरी धाव. चेंडू आतमध्येच आहे आणि 4थ्या धावासाठी जातात बघा. चेंडू डिक्लेअर मध्ये जाईल म्हणूनच थांबले होते. तो म्हणतोय तू कला थांबलास. तू मंगारी थांबायला पाहिजे होतास. मात्र त्याला वाटलं की चेंडू डिक्लेअर मध्ये जाईल. आतमध्येच राहिला. डाऊन 4. थँक्यू. घरी जावे. त्यांना काहीतरी काम आलेलं आहे घरी. स्वतः चेतन जातोय. सोपा झेल गॉन. आता मात्र विकेट मिळते. महत्वाची विकेट. सिद्धांत आउट. सुपर संडे करूया.
शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडूवर या ठिकाणी प्रहार करतोय आणि खेळाडू बाद झोन 24 धावांवर परत लावतात सिद्धार्थ आणि राजेश आउट. कम ऑन एन्जॉय द सुपर संडे विथ नवानगर ट्रॉफी 2020. कम ऑन धाव संख्या प्रथमच जे म्हणजे ऑरेंज कॅप जो या टुर्नामेंट मध्ये सर्वात जास्त स्कोर करेल आणि ज्याच्या डोक्यावर जी ऑरेंज कॅप असेल ती आम्हाला उपलब्ध करून दिली, ती म्हणजे आमचे नवानगरचे गौतम भगवान डांगर. गोलंदाजी करताना राहुल सिद्धार्थसाठी डाव्या एफटीवर कशा प्रकारे बघा नटराज डावा पाय वर थोडा केला होता. गोलंदाजी करण्यासाठी राहुल राईट ऑफ द विकेट. स्ट्राईकला विनोद नॉन स्ट्राईकला सिद्धा. राहुलचा पुढचा चेंडू खाली राहतोय. प्ले डाऊन होऊ शकले असते मात्र वाचले. एक धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या 4. 53 धावा करायच्यात. 53 टू विन. पॉवर प्ले मधला पुढचा चेंडू आपण पाहतोय राहुलचा. आता मात्र या ठिकाणी बिलकावून देतो चेंडू होता डीप मिड विकेटला. खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय. एक धाव पूर्ण मात्र थ्रो काहीतरी वेगळा पाहायला मिळाला. चांगलं कलेक्शन केलं राहुलने. उंच हाईट आहे त्यांची. धाव संख्या एका धावेने पुढे सरकते. एकूण धाव संख्या 5. 5 लॉस्ट ऑफ 0 विकेट इज देअर. मार्क्सन इज देअर. Once again, right around the wicket. Next delivery, shot of good line delivery. Pull it, but there is a chance. Someone is under it. No. Don't wait for the signal of umpire. But yes, it's a 1 run adding in the score. Both the batsmen really comfortable with them. So score move to first mandatory power play over. Round the wicket, Rahul over pitch delivery. Just playing toward the Siddhant is there. Shot mid wicket. Collect only 1 run. Score moves to 7. तो पहले ओवर के समाप्ति के बाद बिना विकेट के नुकसान पर रन संख्या 7 और इनकी 2 ओवर महत्वपूर्ण रहेगी. पहली गेंद मार्क्सन की पहली गेंद कट करना चाहते थे. गेंद बल्ले पर नहीं आई. जब तक शॉर्ट थर्ड मैन पर केवल 1 रन मुकम्मल. स्ट्राइक चेंज हो गया. अपने आप पर नाराज वहां पर सिद्धार्थ. फर्स्ट 50 13 बॉल 52 रन और 19 में 54. बैकफुट पर गए. जगह बनाई. वहां पर मिस फील्डिंग हुई. जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे. 1 रन मुकम्मल. रन संख्या 9. जीतने के लिए 53 रन बनाने हैं और अब तक रन बने 9. जो खेलेगा नवानगर के साथ सेमीफाइनल. राइट अराउंड द विकेट. अंदर आती हुई गेंद कटर और गॉन. विकेट का बटन. मैंने कहा था इस खिलाड़ी से बच के रहना. अवश्य इस मैच को जीतने के लिए राइट ओवर द विकेट. अगली गेंद अच्छी गेंद. अंदर आती हुई गेंद. तेज रफ्तार से कही हुई गेंद. मैंने कहा था इनके पास बहुत कुछ विविधता है. उनको इस पारी को अंजाम देना होगा. इस बाजी के लिए मार्क्सन राइट ओवर द विकेट. अगली गेंद फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक है. इस गेंद को खेला है लेकिन 1 रन के लिए केवल 1 रन के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 12 दूसरा. राइट ओवर द विकेट. पुढचा चेंडू सामना करता विनोद. और पिच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर होते का बघूया. उंच माझा टोला आणि खेळाडू जीवनदान कॉस्टली होऊ शकतं. किती वेळ मिळाला होता बघा. नजर हटी दुर्घटना घटी. एकदा राहुल राईट राहुल विकेट चेतनसाठी बॅकफुटला गेले. कट केलेला आहे. चेंडू घेऊन काढलेला आहे. डीप पॉईंटच्या दिशेने बघूया. हळूहळू चेंडू सीमा प्रदान एकदा पूर्ण केलेली आहे आणि डिक्लेअर मध्ये आणि तुम्हाला भाटी गाव आहे तिथे. राईट राऊंड विकेट राहुल. व्हॉट अ शॉट. बट हाय handsome but there is a chance. Oh, lost the catch once again. Is the second drop chance has been given Science Sports Club to Pathwadi. 26 या 3 दिवस भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित केली आहे ती म्हणजे सागर संघाने. तर कोणालाही कुठल्याही संघाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर सागर संघाच्या प्रतिनिधींना संपर्क साधावा. 23, 24 आणि 26 स्पर्धा या पाचवडीच्या ग्राउंड मध्ये आहे. हिरादेवीची स्पर्धा भाटी गाव समुद्र किनारा. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते राहुल. राईट राऊंड विकेट. अगुण टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्केलिंगच्या दिशेने. 1 धाव. यहाँ पर राहुल ओवर द विकेट. अब गेंदबाजी करेंगे प्रमोद के लिए. राहुल की अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेले गए थे. गेंद बल्ले पर नहीं आई. डॉट गेंद. दैट्स द ब्यूटीफुल डिलीवरी बॉल बाय राहुल. पातवाड़ी बनाम ये मुकाबला साई स्पोर्ट्स. कौन बनेगा विजेता. बहुत 1 to go. राहुल हवा में खेला हुआ स्ट्रोक. हवा में है गेंद. देखेंगे जब तक 1 रन पूरा किया चेतन ने और विकेट का पतन. गॉन. मार्क्सन गए और देखिए मार्क्सन को कहां जाना पड़ रहा है. गेंदबाजी कर रहे हैं बल्लेबाजी कर रहे हैं. अब कैचिंग 17 तो जीतने के लिए
36 रन, 18 गेंदे बाकी। गेंदबाजी के लिए तैयार अगली गेंद और बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर 1 रन, लेकिन मार्क्सन की अगर गेंदबाजी के लिए तैयार, मार्क्सन राइट नंबर ऑफ द विकेट, स्ट्राइक पर चेतन। वो अच्छी गेंद, फिर एक बार इस गेंद को कवर किया, ऊपर से खेलने की कोशिश थी, गेंद पुन्हा एकदा मार्क्सनला कॅच साठी झेल आलेला आहे आणि 200 रुपये। जेव्हा झेल घेतला तेव्हाच मला वाटलं की ग्रेटेस्ट मामा आता येतील, ग्रेटेस्ट मामा आलेले आहेत। पुढचा चेंडू स्लोवर वन आणि आता मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय। या बॅट्समनचं पातवाडीचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे त्यांना अंदाज आहे आणि चेंडू सीमा पाहा जातं का बघूया। येस, बाउंड्री, चौका। एक गोटे अंपायर, दुसरे कल्पेश अंपायर मड। मार्क्सन राईट नंबर ऑफ द विकेट, पुढचा चेंडू सामना करते सागर। आता मात्र कनेक्ट झाला असता तर समोर जाऊ शकला असता, बॅटने दाखवतायत कल्पेश। स्ट्राइक चेंज होईल, धाव संख्या 24, धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्याचं आव्हान आहे। स्ट्राइकला आहे चेतन राईट नंबर ऑफ द विकेट, मार्क्सन पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो का बघूया। दिनेश त्या ठिकाणी आहे, 1 धाव पूर्ण केलाय, जोपर्यंत चेंडू फेक होईल 2 धावांसाठी परतले, 2 धावा पूर्ण। या 2 धावांनी पातवाडी संघाची धाव संख्या 2 पोहोचते। 26 धावांची गरज आहे, आता 27 स्पर्धा आहे, या षटकातील शेवटचा चेंडू आहे। बघूया स्ट्राइक लाईन चेतन, 13 चेंडू 27 धावांची गरज, मार्क्सन। आता मात्र या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आहे, बघूया खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय आणि हो पुन्हा एकदा झेल सुट्टे, एकदा पूर्ण केले, 2 धावा परत, 2 धावा पूर्ण। कॅच महत्वाची आहे, जीवनदान मिळतंय आणि आतापर्यंत 3 झेल सुटलेले आहेत, या महागात पडणार आहे, कारण चुकीला माफी नाही। जय शंभूनारायण। जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती, 12 चेंडू 25 धावांची गरज। कोण बनेगा विजेता, सेमीफायनल मध्ये कोण जाणार आहे। राईट नंबर ऑफ द विकेट, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे प्रथमेश, राऊंड विकेट टाकतोय। हो पहिला चेंडू बघा, आणि पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईट। सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार, राऊंड द विकेट प्रथमेशचा पुढचा चेंडू, अकुटापेचा चेंडू, अप्रतिम फटका, षडंपूल, 1 धाव। मर्डने खेळायला सुरुवात झालेली आहे, पुढचा चेंडू राऊंड द विकेट प्रथमेश। पुन्हा एकदा प्रयत्न तोच चाललेला आहे दोघांचाही, सागर आणि चेतनचा। होम पिच वर खेळतात, होम ग्राउंड पानवाडी विरुद्ध साई स्पोर्ट्स क्लब। सेमीफायनल मध्ये कोण जाणार बघूया। राईट राऊंड द विकेट प्रथमेशचा पुढचा चेंडू, अकुटापेचा चेंडू, मिस टाइम होतोय, खेळाडू सिद्धार्थ त्या ठिकाणी जातोय, खेळाडू बाद गॉल। मधुर संगीत ऐकूया, गाना होना चाहिए। धन्यवाद। आणि बघा धावांची गरज, 9 चेंडू 21 धावांची गरज। राईट राऊंड विकेट प्रथमेश, आता मात्र या ठिकाणी पॉईंट चेंडू त्यावर मारला फटका बघूया, आणि हो दुर्दैव, जर सरळ गेला असा चौकार होता, फिरला चेंडू आणि 8 चेंडू धावांची गरज, 20 हो चुकी है। गेंदबाजी के लिए राइट राउंड विकेट प्रथमेश की अगली गेंद, और जिस गेंद को खेला है जब तक कि डिक्लेयर में गेंद 1 रन केवल मुकम्मल होता हुआ, रन संख्या 1 रन के साथ 34। अतिशय अटीतटीचा सामना, पैसा वसूल क्रिकेट, जबरदस्त। राइट राउंड विकेट प्रथमेशचा पुढचा चेंडू, आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा स्पेअर लेग जातोय, 1 डिक्लेअर साठी 18 धावांची गरज, 6 चेंडू। एक गाणं ऐकूया आणि परत येऊया। 6 चेंडू 18 धावांची गरज। राऊंड द विकेट, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी बघूया, राहुल जातोय, खेळाडू बाद कोण, मोठी विकेट। राजेश राईट राऊंड विकेट, राजेश याचा चेंडू, पंचांचा इशारा येतो का बघूया। इट्स एक वेगळ्या स्टाईल मध्ये कल्पेशांची ऍक्शन आपण पाहतोय। 17 धावांची गरज, 5 मध्ये 3 क्लिअर करावे लागणार आहे। बघूया 5 मधले 3 चेंडू, पातवाडी की साई स्पोर्ट्स क्लब गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो। राईट राऊंड विकेट राजेश, स्ट्राइकला ओमकार, राजेशचा पुढचा चेंडू, उलटा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, कव्हरच्या दिशेने बघूया, खेळाडू त्या ठिकाणी येतोय, खेळाडू बाद कोण, उलटा चेंडूवर ओमकार परततोय, खेळाडू आउट। गरज आहे 17
निशान 4 मधले 3 क्लिअर करावे लागणार आहे. गोलंदाजीसाठी येतोय राईट आर्म राऊंड विकेट राजेश. आता मात्र हा फटका खेळून काढलेला आहे. चेंडू त्या ठिकाणी येतोय, एकदा पूर्ण करतोय, एका धाव्याने समाधान. पाहतोय 16 धावा. चांगला कनेक्ट होऊ शकला असता, समोर मिळाला असता, खाली राहिला. लवकर बॅट बंद झाल्यामुळे रवींद्र. राजेश राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू आता मात्र पाहतोय, कदाचित मला वाटलं अश्विन आणि बटलर दोघं भेटतात की काय एकमेकांना. सिली पॉइंटला उभं राहायचंय, कुठल्या पोझिशनला उभं राहायचंय. जेव्हा समोर सिली पॉइंटला स्वतः कर्णधार सिद्धार्थ राहुलला आपण पाहतोय कव्हरला. प्रथमेश आहे मिड ऑफला. शॉर्ट मिड विकेटला आपण दिनेशला पाहतोय. डीपला आहे मार्क्सन. लॉंग ऑनला आपण एक खेळाडू पाहतोय भूपेन आहे. 3 चेंडू 15 धावांची गरज. गोल फर्निचर लास्ट गॉन. राजेश राईट आर्म राऊंड विकेट. षटकाची पुढचा चेंडू ओमकारसाठी. आता मात्र ओमकारच्या बॅट मधून निघालेला फटका. चेंडू सीमा पार. षटकार. हे अगोदर होणं गरजेचं होतं. मला वाटतं ओमकार नाही, हा कोण आहे? जयेश बापेश. जिंकण्यासाठी धावांची अजूनही गरज आहे, ती म्हणजेच 10. जर नो वगैरे वाईट गेले तरच काहीतरी घडू शकतं. एक चमत्कार झाला तरच होईल. वाईट म्हणा, नो म्हणा, नंतर नोवर षटकार गेला तरच काहीतरी घडू शकतं. आता मात्र या ठिकाणी षटक संपतोय आणि विजयी संघ साई स्पोर्ट्स क्लब सेमीफायनल